मी अरुण उन्हाळे. मी मूळचा बार्शीचा आहे, सध्या पुण्याला राहतो. मी IAS अधिकारी आहे, रिटायर झालेलो आहे 2 वर्षापूर्वी. मी ॲडव्होकेट पण आहे, वकिली करतो. रिटायर झाल्यानंतर आर्बिट्रेटर आहे, इंडिपेंडंट डायरेक्टर आहे, कंपन्यांवर आहे, शेती पण करतो. आणि मला धार्मिक गोष्टींची आवड असल्यामुळं लहानपणापासून आईबरोबर आम्ही भगवंताच्या मंदिरामध्ये भागवत ऐकायला, प्रवचन कीर्तन ऐकायला जायचो. तर एक उजळणी व्हावी आणि त्यामध्ये आपण काहीतरी करावं असं एक मनात ठेवून मी हा कोर्स जॉईन केला होता. तर मी आता आज जो विषय निवडला आहे तो म्हणजे आमच्या गावचाच, बार्शीचा भगवंताचा. आणि भगवंत हा भक्ताच्या रक्षणासाठी कसा येतो किंवा भक्तासाठी देव त्याचं रक्षण कसं करतो, ही कथा आमच्या गावातच घडलेली आहे. त्यामुळं मी भागवतामध्ये ही कथा आहे तर मी निवडलेली आहे. तर मी सुरुवात करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्रीकृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. श्रीमद भागवतामध्ये अंबरीष राजाची कथा आहे. राजा परीक्षित शुकाचार्याला विचारतात की ऋषीचा शाप झाला होता आणि त्यातून अंबरीष राजा कसा उद्धरला, त्याची कथा सांगावी. भागवताच्या 9व्या स्कंदामध्ये 4था आणि 5वा अध्याय हा अंबरीष राजावर आहे. अंबरीष राजा हा वैवस्वत मनु यांचा पुतण्या, यांचा पंतू होता आणि नाभाग राजर्षी जो राजा होता त्याचा तो मुलगा होता. अंबरीष राजा इक्ष्वाकू कुळामध्ये श्री रामचंद्राच्या आधी झालेले आहेत. त्यानंतर दशरथ, राम वगैरे झालेले आहेत. तर अति प्राचीन अशी कथा आहे. तर ही कथा स्कंदपुराणामध्ये, पद्मपुराणामध्ये, लिंगपुराणामध्ये आहे. त्याचबरोबर अंबरीष विजय ग्रंथ म्हणून आहे, आमच्या इथं गावी मिळत होतो, त्यामध्ये पण ही कथा दिलेली आहे. तर राजा अंबरीष हा सद्वर्तनी कल्याणकारी राजा होता. तो भगवत भक्त होता. त्याची बायको देखील सत्वशील आणि भक्तिपरायण अशी होती. राज्य करत असताना त्यांना थोडं मनामध्ये विरक्ती आली की आपण म्हणे आता मोक्षाच्या शोधात जाऊ आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घेऊ. ही जी जन्ममृत्यूचा फेरा आहे त्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे. म्हणून त्यांनी थोडे दिवस राज्य बाजूला ठेवलं आणि दंडकारण्यामध्ये आले. त्यामध्ये दिलेलं की पंकपुरी नावाचं जे गाव आहे त्या गावात ते आले. नारदांनी त्यांना सांगितले की ह्यासाठी तुम्हाला साधन द्वादशीचं व्रत करा. साधन द्वादशी म्हणजे कशी आहे की दशमी, एकादशी, द्वादशी असं 3 दिवसाचं हे व्रत आहे. तर दशमीला एक भुक्त राहून म्हणजे एक वेळ उपवास करायचा, एक वेळ जेवायचं. एकादशीला निर्जल उपवास करायचा म्हणजे पूर्ण दिवस उपवास करायचा. आणि द्वादशीला त्याचं पारणं करायचं आणि ते सकाळी तीर्थ घेऊन भोजन करायचं. तर असं ते व्रत त्यांनी चालू केलं आणि नारदांनी त्यांना सांगितलं होतं की हे तुम्ही व्रत करा, यातून तुम्हाला मोक्ष मिळेल. मग हे व्रत ते पती पत्नी दोघं पण अनुसरत होते आणि त्यांचा पुण्यसंचय खूप झाला. मग देवांना नेहमी काळजी पडते की भक्त जर कुठला काही पुण्य कमवा लागला तर आपलं स्थान डळमळलं. म्हणून मग ते देवाने काय केलं, इंद्राने, की आपण ह्याच्यामध्ये विघ्न आणलं पाहिजे, सत्वपरीक्षा बघायला पाहिजे. म्हणून त्यांनी दुर्वास ऋषींची योजना केली. दुर्वास ऋषीला सांगितलं की तुम्ही जा आणि काही करा पण ते जरा व्रत मोडल असं करा. आणि अशा कामासाठी दुर्वास ऋषी हे प्रसिद्ध आहेत. महाभारतातसुद्धा द्रौपदीचं ते अवेळी जाऊन जेवणाची मागणी त्यांनीच केलेली होती. तर दुर्वास ऋषी आले. महाराजा त्यांनी आदराने स्वागत केलं, त्यांचं पूजन केलं. म्हणले
ऋषी आपण इथं आलात, आम्ही धन्य झालो. आमच्या आज द्वादशीचं आम्हाला पारणं सोडायचं आहे, तर आमच्यासोबत तुम्ही जेवण करा. दुर्वास म्हणले ठीक आहे. दुर्वास काही एकटे आले नव्हते, सगळा त्यांचा शिष्यगण लवाजमा घेऊन आले होते. म्हणे आम्ही एक नदी आहे इथं, नदीला जाऊन स्नान करून येतो आणि मग तुमच्याबरोबर आम्ही भोजन करू. दुर्वास ऋषी स्नानासाठी गेले, परंतु त्यांनी मुद्दामून उशीर लावला होता. सगळ्या भक्तगण हे कारण की इकडची वेळ टळली पाहिजे. इकडं काय झालं की राजा अंबरीश बघायला लागले की अरे वेळ तर आपल्याला पारण सोडायचं आहे, त्यासाठी ऋषी तर येत नाहीत. मग त्यांनी शास्त्रीय पुरोहितांना बोलावलं की अशा प्रसंगी काय करावं. त्यांनी सांगितलं की तुम्ही तीर्थ घेऊन नुसतं एक पळीभर जरी पाणी पिलं तरी तुम्हाला म्हणजे दोन्हीचा लाभ होईल. म्हणजे आल्यानंतर तुम्ही दुर्वास ऋषीच्या बरोबर भोजन करू शकता. अंबरीश राजाने त्याप्रमाणे केलं. थोड्या वेळाने दुर्वास ऋषी आले. पाहतात तर काय की आपल्याला अतिथी जो धर्म आहे, आपला अपमान झाला, आपल्याला सोडून त्यांनी जेवण केलेलं आहे, तर त्यांना राग आला. अगोदर दुर्वास ऋषी नावामध्ये त्यांचा रागीटपणा होताच. त्यांनी अंबरीश राजाला शाप दिला की तू जे जीवनमुक्त होण्यासाठी जे व्रत करतोय ते सफल होणार नाही, तुला जन्मोनजन्म घ्यावे लागतील. शेवटी अंबरीश राजा शांतपणे त्यांनी ऐकलं आणि तो शाप कृष्णार्पणमस्तु म्हणाले. कृष्णार्पणमस्तु म्हणजे माणसाने सुद्धा सुख असो दुःख असो, अपमान असो मान असो पापमान असो, हे कृष्णाला अर्पण केला पाहिजे. हे बघून दुर्वास ऋषी आणखी रागावले. अरे म्हणले ह्याला काही फरक पडत नाही. मग त्यांनी काय केलं की जटेतून एक कृत्या नावाची राक्षसीन काढली आणि राजाला मारून टाक असं त्यांनी सांगितलं. ती जी कृत्या राक्षसीन होती ते अंबरीश राजाला मारायला गेल्यावर अंबरीश राजाने विष्णूचा धावा केला. विष्णूचा धावा केला की विष्णूने सुदर्शन चक्र त्यांच्या बोटातलं ते संरक्षणासाठी पाठवलं. सुदर्शन चक्र आल्यानंतर ती कृत्या राक्षसीने त्यांनी मारून टाकलं सुदर्शन चक्राने. पण तेवढ्यावर काम थांबलं नाही. ते सुदर्शन चक्र दुर्वास ऋषीच्या मागं लागलं. दुर्वास ऋषी पुढं जात आहेत आणि मागोमाग पाठोपाठ सुदर्शन चक्र येतं आहे. मग सुरुवातीला ते डोंगरावर गेले, जंगलात गेले, ऋषी पुढं आणि चक्र मागं. शेवटी त्याने म्हणले की आपण आता कुठं जायचं. मग ते गेले लोकामध्ये. ब्रह्मदेवाला त्राहिमाम त्राहिमाम असं ओरडतच गेले. ब्रह्मदेव म्हणाले हे चक्र आहे, हे विष्णूचं आहे, मला ह्याच्यामध्ये काही दखल घेता येणार, तुम्ही शंकराकडे जा अगरानंदी देवताकडे. दुर्वास ऋषी कैलासावर गेले. त्यांनी शंकराच्या पाया पडले. म्हणले महादेवा, हे जे चक्र माझ्या मागं लागलेलं आहे तर ह्यापासून तुम्ही माझी सुटका करा. शंकराने सांगितलं की हे विष्णूचं काम आहे, मी ह्याच्यामध्ये काही दखल घेणार नाही, तुम्ही तुमचं पहा. शेवटी ते निराश झाले आणि नाईलाज म्हणून परत विष्णूकडे आले. विष्णूकडे आल्यानंतर विष्णू होते वैकुंठामध्ये. ते म्हणले अच्युता माधवा अनंता नारायणा, हे माझ्या मागे संकट लागले, तर मी तुमच्या भक्ताचा म्हणजे सत्वपरीक्षा घ्यायला गेलो होतो, तर कृपा करून तुम्ही मला यातून मुक्त करा. विष्णू म्हणाले की हे ऋषी, मी आता ह्याच्यात काही करू शकत नाही, कारण मी भक्ताच्या अधीन आहे. हे चक्र माझं आहे, परंतु ह्याच्यावर अधिकार माझा उरलेला नाही आता. त्यानंतर विष्णूने सांगितले की तू अंबरीश राजाकडे जा, त्यांना शरण जा आणि भक्त माझा तुला यापासून मुक्तता देईल. शेवटी दुर्वास ऋषी हे अंबरीश राजाकडे आले, शरण आले, त्यांच्या पाया पडले की राजा माझं चूक झालेली आहे, मी तुझी परीक्षा पाहायला गेलो होतो पण हे संकट माझ्यावर आलेलं आहे. शेवटी अंबरीश राजा पण संकोचला. एवढा मोठा महान ऋषी ज्ञानी आणि आपल्याला विनंती करतोय, त्यांनी सुदर्शना चक्राची विनंती केली. हे स्कंद पुराणाच्या 9व्या अध्यायात 9व्या स्कंदात 5व्या अध्यायात दिलेला आहे. अंबरीश राजा म्हणतो की हे चक्रा, तू खूप महान आहे,
तू आमच्या पिढीच्या कल्याणासाठी दुर्वास ऋषीचे यापासून मुक्तता कर. दुर्वास ऋषीची मुक्तता ही विनंती ऐकली. सुदर्शन चक्र शांत झालं. अंबरीश राजाला दुर्वास ऋषी शरण गेले. म्हणाले, राजा, मी खरं तुझा अपराधी आहे. तू मला शिक्षा करायच्याऐवजी माझ्यासाठी तू चक्राला विनंती केली. तू खरं महान आहे, थोर आहे. तुझ्या भक्तीची, गुणाची मी कौतुक करतो, प्रशंसा करतो. त्याच वेळेस तिथं भगवंत अवतरले, विष्णू. भगवंताच्या पाठोपाठ लक्ष्मी पण तिथं आलेली आहे. विष्णूने अंबरीश राजाला आशीर्वाद दिला. दुर्वास ऋषींनी पण अंबरीश राजाला आशीर्वाद दिला. ही सगळी जी घटना घडली ती वैशाख शुद्ध द्वादशी, ज्या दिवशी भगवंत जन्मोत्सव होतो त्या दिवशी घडलेली सकाळी. त्यामुळं बार्शीला एक अनन्य असं महत्त्व आहे. बार्शीला भगवंताचं जुनं मंदिर आहे. तिथं चतुर्भुज मूर्ती आहे, शंकर चक्र गदा असलेली. अंबरीश राजा खाली आहे आणि महालक्ष्मी पाठीमाग आहे. ते पाहता येत नाही म्हणून त्याचं प्रतिबिंब हे आरशात दाखवलं जातं. तर ज्याला घडेना काशी त्याने जावे बार्शीशी, असं पण एक तिथं म्हटलं जातं. आणि हे द्वादशीचं व्रत हे तिथं सुटलं म्हणून विशेषतः मराठवाडा भागातले वारकरी ते पंढरपूरला एकादशीला जातात, उपवास करतात आणि उपवास सोडण्यासाठी बार्शीला येतात. तर अशी ही कथा भगवंताची ही आमच्या गावात झालेली मी माझ्या पद्धतीनं आपल्या थोडक्यात सांगितलेली आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, करगू नायका मागणे हिची आता. जय जय रघुवीर सब. धन्यवाद.